नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. अखेर दादांचा गेम झाला. हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. एक महिन्यापूर्वी म्हणजेच 28 जानेवारी रोजी सकाळी 8:50 आमच्या डोंबिवलीचे जे मार्गदर्शक आहेत, पितृतुल्य आहेत, त्यांना मी 8:50ला काही कामासाठी फोन केला असता ते म्हणाले, सर तुम्हाला काय कळालं का? टी व्हीवरून बघा, अजितदादांचा अपघात झाला आहे. मी म्हटलं काका 5 मिनिटात फोन लावतो. आणि मी टी व्ही चालू केला आणि टी व्हीवर बातमी बघितली, अपघात झाला आणि असं असं झालं. लगेचच मला लगेचच मी 10 मिनिटांना लगेचच मला तिथं कळालं, एक कुठंतरी संशयाची पाल चुकली आणि मनाला असं वाटलं की कुठंतरी खटकतंय. हा अपघात नसून हा घातपातच आहे. 100% लक्षात आलं आणि ठासून सांगितलं काकांना, काका हा अपघात नसून घातपातच आहे. असा मोठा घातपात झाला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा घातपात झाला, प्रचंड असा स्फोट झाला, अग्नीचे तांडव निर्माण झाले, अक्षरशः मृतदेहांचा कित्येकांचा कोळसा झाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार म्हणजेच बारामतीचे करामती काका यांनी लगेचच सांगितलं की हा घातपात नसून हा अपघातच आहे. म्हणजे कुणी काय म्हणू दे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे काय बोलायची गरज नव्हती. आणि बारामतीचे करामती काका आहेत, जे बोलतात ते करत नाहीत, जे करतात ते बोलून दाखवत नाहीत, जे बोलतात करतात त्याच्यापेक्षा तिसरंच काहीतरी केलेलं असतं. हे सगळ्या जगाला माहिती आहे, जास्त काय सांगायची गरज नाही. त्यानंतर हळूहळू उलगडा होत गेला की त्या दिवशी जो अपघात झाल्याच्या दिवशी पायलट बदलण्यात आला. पहिलं झाला, त्यानंतर DCGचं बॉक्स आहे त्याच्यामध्ये बिघाड दाखवण्यात आली, धुक्याचं कारण दाखवण्यात आलं. अनेक हळूहळू एक सत्य बाहेर येत गेलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की असं वातावरण निर्माण झालं की प्रत्येक प्रश्न संशय करणारा होता. आणि जो तो ठामपणे सांगत होता की दादांचा मृत्यू हा अपघाताने झालेलाच नाही आहे. कारण संपूर्ण बारामतीमध्ये, कारण हा जो अपघात झाला दुसऱ्या कुठं झालेला नाही, तर हा अपघात बारामतीत झालेला आहे. आणि हा अपघात एवढा मोठा प्रचंड विमानाचा स्फोट झाला म्हणजे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. ही बातमी पसरली, सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आणि महाराष्ट्राने एका चांगल्या नेत्याला गमावलं. फार वाईट घटना घडली, दुर्दैवी घटना घडली. हे अशा राजकारणामध्ये घटना घडायला नको आहेत, पण अशी घटना घडली. परंतु नंतर हळूहळू एक सत्य समोर येत आलं आणि त्यामुळं आमचा सुद्धा विश्वास बसत गेला की आपण जे बोललेलं आहे ते खरं आहे. कारण का तर जस्ट कॉल मी न्यूज 24ने आतापर्यंतचे अगोदर बरेच संकेत दिलेत. जेव्हा निवडणूक असू द्या, मुंबई महानगरपालिका किंवा सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक असू द्या, अगोदर जाहीर केलं तर निकाल की असा असा अंदाज आहे, तो आमचे अंदाज खरे ठरलेले आहेत. बरेचसे असे काही अंदाज सांगितलेले आहेत, आम्हाला काही संकेत होतात, त्यामुळं अंदाज आमचे बरेचसे खरे ठरले आहेत. असे आम्ही अंदाज सांगले आणि खरे ठरले. आणि हा सुद्धा आम्हाला सुद्धा एक अंदाज होता की हा नक्कीच अपघात नसून घातपात आहे. त्यानंतर लगेचच काही दिवसांनी अजितदादा यांचे पुतणे रोहित पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली आणि अनेक प्रश्न असे उपस्थित केले की त्या प्रश्नामुळं काही पुरावे भक्कम होत गेले. की त्यांनी पहिला प्रश्न असा उपस्थित केला की पायलट का बदलण्यात आला? पायलटला अंदाज नव्हता का? दारू पिलेला पायलट दिला होता का? त्याचबरोबर ज्या विमानाचा अपघात अगोदर झाला होता तेच जुनं विमान दादांना का बरं दिलं? त्यानंतर दादांना उशीर झाला, दादांना कुणामुळे उशीर झाला? आणि दादा गडबडीत निघाले होते आणि दादांना त्यावेळेस फोन आला होता कोणाचा तरी. मग दादांना कुणाचा फोन आला, काय फोन आला, काय म्हणत होते फोनवर, काय झालं? आणि त्यामुळे असं पण होतं की जे DCGचा बॉक्स जो आहे त्या बॉक्समध्ये अचानक बिघाड कशी काय झाली? त्यानंतर आता तर हळूहळू असं समोर आलं की त्या बॉक्समधले काही पुरावेच नष्ट झालेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पायलट का बदलला? हे सगळं जे आहे राजकारण जे आहे, एवढं घाणेरडं राजकारण आहे, एवढ्या खालच्या थराला लोक गेलेले आहेत. तो बॉक्स गडप त्यातले पुरावे नष्ट करण्यात आले. त्यानंतर बॉडी जी होती, ह्यांनी म्हणाले रोहित पवार की दादांची बॉडी ही प्रमाणापेक्षा जास्त फुगलेली होती. म्हणजे अशी काही आहे. आणि त्यांनी असं पण हे केलं की 1 महिन्याच्या तात्काळ ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोण गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हावी, फाशीच व्हायला पाहिजे खरं तर. कारण का तर अशी गुन्हे करणं फार वाईट आहे. एवढ्या खालच्या थरांना तुम्ही राजकारण करता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मग पायलटला माहीत नव्हतं का हे धुकं पडलेलं आहे? मग धुक्यामध्ये विमान कसं उतरायचं हे पायलटला माहीत नव्हतं का? पायलट हा प्रशिक्षित नव्हता का?
एका राज्याचे मुख्यमंत्र्यांची जर अशी होत असेल तर सामान्य माणसांचं काय आहे, असे सगळे प्रश्न होत गेले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी दादांचा अंत्यविधी झाला त्याच दिवशी दुपारच्या वेळेस 3 वाजता साधारणतः ऑफिसमध्ये काही फायली बदलण्याचं काम सुरू होतं. म्हणजे 3 दिवस मुख्यमंत्र्यांनी दुखवटा जाहीर केला होता देवेंद्रजी फडणवीस यांनी, की असं असं उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे 3 दिवस दुखवटा म्हणून जाहीर केला होता. पण दुखवटा जाहीर केलेला असताना सुद्धा त्या दिवशी दुपारी 3 वाजता तुम्ही त्या ऑफिसमध्ये फायलीचे कसे चाळण करू शकता, फायलींची अदलाबदल कसं करू शकता, किंवा असं काय कारण होतं की लगेच तात्काळ तिथल्या फायली गडप करण्यात आल्या किंवा काय हरवण्यात आल्या किंवा देवाणघेवाण आली. म्हणजे ह्यामध्ये काय खूप मोठं राजकारण आहे का, किंवा ह्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे का, कुणीतरी हे जाणून बुजून केलेलं यंत्रच आहे असं म्हणावं लागेल, कट कारस्थानच आहे. आणि कालच मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी पण रोहित पवारांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी पण रोहित पवारांना असं ठमकावून सांगितलं की अजितदादांचा मृत्यू हा धोक्याने झाला नसून धोक्याने झाला आहे. मग असे काही नेत्यांचे वक्तव्य आणि जे समयसूचकता असते, जे काही सूत्र जुळत गेली, आणि त्यामुळं हा जो अपघात झाला हा अपघात नसून हा घातपाताचा आहे. अचानक बातमी काय येते, त्या बातमीमध्ये विमानाचा क्रॅश होतो आणि अजितदादांचा लगेच मृत्यू होतो. मग ह्याच्यामध्ये कोण कोण दोषी आहेत, ह्या गटामध्ये कोण कोण सामील आहेत, हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि लगेचच त्या अगोदर 4 दिवसापूर्वीच म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा असं म्हणलं होतं की रोहित पवार एवढे प्रश्न मांडत आहेत, एवढे प्रश्न उपस्थित करत आहेत आणि ह्याची कठोर कारवाई व्हावी यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आणि मग त्यामुळं रोहित पवारांच्या जीवाला सुद्धा धोका आहे, त्यांना सुद्धा झेड+ संरक्षण द्यावं. कारण का तर हे लोक कुठल्या थराला जातील काही सांगता येत नाही. आणि अशी अवस्था झाली की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली. आणि जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची ही अवस्था असेल तर बाकीच्यांची अवस्था कशी असेल. हळूहळू एक एक पुरावे नष्ट होत आहेत. बेधडक आणि स्पष्ट वक्ता आमच्या महाराष्ट्राने गमावला म्हणण्यापेक्षा त्यांना संपवण्यात आल्याचं कट केलं आहे. मग हा कट कुणी केला, कट कशासाठी झाला, असं काय महत्त्वाचं कारण दादांना माहीत होतं की दादांचा त्यावेळेस कट करण्यात आला, की दादांमुळं हे बाकीचे लोक का अडचणीत होते, काय कारण होतं की दादांचा असा कट करण्यात आला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दादांकडं कशासाठी केलं, असं संपत्तीसाठी केलं, पैशासाठी केलं का खुर्चीसाठी केलं, मग कुणी केलं, का केलं आणि कशासाठी केलं, असे असंख्य प्रश्नांचं मनामध्ये थैमान सुरू होतं. आणि कधी कधी असं होतं की आपण उत्तरांना उगीचच बदनाम करतो. कारण का तर खरं जे आहे ते सगळं उत्तर प्रश्नामध्येच दडलेलं असतं. आणि काही प्रश्न असतात त्या प्रश्नामध्येच उत्तर सापडत असतं, आपण उत्तरांना उगीचच बदनाम करतोय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी कारस्थानं केलेले हे काय आज काय नवीन नाही आहे महाराष्ट्राला. कारण का तर याच्या अगोदर संजीव गांधी यांचा सुद्धा विमान अपघात झाला होता. त्यानंतर भारताच्या माजी पंतप्रधान काही इंदिरा गांधी यांचं सुद्धा हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांचे सुद्धा बॉम्बस्फोट निवडून हत्या करण्यात आली होती. म्हणजे हे काय नवीन आहे. म्हणजे भारताचा पंतप्रधान जर सुरक्षित नाही आणि आता उपमुख्यमंत्री म्हणजे पंतप्रधान जेव्हा सुरक्षित नसतो तेव्हा बाकीच्यांकडनं काय अपेक्षा करायची. त्यामुळं राजकारण एवढं खालच्या थराला गेलेलं आहे आणि बरेचसे प्रश्न पडतात. आणि आपण असे प्रश्न पडतात की मग आपण त्या प्रश्नांना उगीचच बदनाम करतो. खरं उत्तर तर प्रश्नामध्येच असतं, पण आपण त्या प्रश्नांना उगीचच बदनाम करतो. आणि असे प्रश्न पडलेत आणि असे एक एक कारणं समोर येत आहेत. त्यामुळं आता जवळपास खात्री होते की हा अपघात नसून घातपातच होत आहे. ह्याचं मूळ शोधलं पाहिजे, ह्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे, ह्याचा शोध घेतला पाहिजे आणि तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघात होतो, अपघाती मृत्यू होतो, त्याला जर 1 महिना लागत असेल तर सामान्य माणसाचं काय असेल. म्हणजे हे राजकारणी एवढ्या खालच्या थराला जातात. राजकारण इथल्या खालच्या थराला गेलं आहे की आज सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आपल्याच बायका पोरींचे भाड खाणारे, आपल्याच माणसांचा गळा घोटणारे, सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हे लाचार जे लोक आहेत, हे लाचार लोक एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात, एखाद्याचा जीव घेऊ शकतात. त्यामुळं राजकारण काय असतं हे काय जास्त सांगायला नको. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकलेली माणसं, हुशार माणसं आणि एकदमच गरीब लोक राजकारणामध्ये पडत नाहीत. कारण का त्याचं कारण हेच आहे की
राजकारणामध्ये कधी कुणाचा कोण गेम करेल काही नियम नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कोण असतात, हे राजकारण करणारे, एकमेकाचा अपघात करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारण का तर आमच्या छत्रपती शिवरायांना शोक्यांशी लढाई म्हणजे आपल्या लोकांशीच लढाई करायला बरेच दिवस गेले, कारण का तर परकीयांची आक्रमण करण्याची हिंमत पण नव्हती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तसंच झालं की हमें तो आपनाले लुटा गैरों में कहा दमता. बाकीच्या लोकांकडे हिंमत नव्हती, परदेशी लोकांकडे हिंमत नव्हती आमच्या आजीदारांवर अपघात करायची किंवा हल्ला करायची किंवा असं कडकासन करायची. परंतु आमच्याच काही लोकांनी सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी लाचार लोकांनी असं हे कारस्थान रचून आणलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यापेक्षा जनावरं बरी, जनावरं समोरासमोर हल्ला करतात आणि समोरासमोर शिकार करून खायला वाघाचं काळजी लागतं. हे हिजड्यांच्या अवलादी पैदास असतात, हे असे मागचे कारस्थान करतात आणि हे बांडगोळं बाकीच्या लोकांना तत्वज्ञान शिकवत बसतात. आणि सांगायची गोष्ट अशी की ह्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर नाही तर संपूर्ण मनुष्य जातीवरचा विश्वास उडालेला आहे. आज कोण कोणाचं नाही, सगळेजण मिळून फिरतात. राजकारणामध्ये कोण कोणाचं मित्र नसतं, शत्रू पण नसतं, हे पण आता सिद्ध झालं. शत्रू तर नाहीच, मित्र पण नसतो असं म्हणतात, हे पण म्हणायला काही हरकत नाही. कारण का तर लोक जिवंतपणे एवढ्या खालच्या जातात. आज विमानात बसायला पैसे लागतात, परंतु विमानातनं उतरायला नशीब लागतं असंच म्हणावं लागेल. कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या महाराजांना सुद्धा असंच झालं. शोक्यांशी खूप लढले, परक्यांची हिंमत नव्हती. तसंच हमें तो आपनाले लोटा गैरों में कहा दमता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तात्काळ जे दोषी आहेत ह्याचा छडा लावला पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. कारण का तर चुकीला माफी नाही, हे महत्त्वाचं वाक्य आहे. कारण का कोण का असताना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं हे कारस्थान आहे हे लवकरात लवकर सत्य समोर यायला पाहिजे. यासाठी तपास यंत्रणा जी आहे ही कामच करत आहे, परंतु अजून सर्वांनी सुद्धा ह्या विरोधात आवाज उठवला पाहिजे की सामान्य जनतेतून सर्व ठिकाणातून आवाज उठवला पाहिजे की तात्काळ जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग अशी जे प्रश्न असतात, काही प्रश्न अनुत्तरित असतात, त्या प्रश्नामुळे आमच्यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की खरंच दादांचा गेम झाला का, असा प्रश्न पडतो. ह्यातून बाकीच्या राज्यकर्त्यांनी, राजकारण्यांनी, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण पिढीने बोध घ्यावा की राजकारण कसं असतं आणि राजकारणामध्ये कसा कोणाचा कोणी कोणाचा काटा काढेल हे काही सांगता येत नाही. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एवढं जरी कळालं तरी बास आहे. नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक. गेल्या 15 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा, श्रवण, टिनिटस, चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान, नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय. तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकला.